नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मका बनवणार आहे। मका म्हणजे मका भाजून खाणार आपण आहेत। तर आज मी मका हा माझ्या हाताने भाजून खाणार आहे। तर पहिल्यांदा मी सोलतोय, मग सोलून झाल्यानंतर मग भाजायचा। तर मग बाजूला मामा वैरण काढत होता, कारण की म्हसरांना वैरण पाहिजे होती। तर पहिल्यांदा आम्ही यातून मक्के काढले, मग मामाला त्यातून वैरण तोडतोय आणि म्हसरांना देईल। तर मी आणि आजी माझी तर आम्ही मक्के सोलत होते। तर आम्ही मक्के 30 होते ते सोललेले आणि काल अजून सोललेले होते। तर आज मी बोलला ब्लॉग बनवणार नव्हता, तरी पण बनवला, कारण की मी बोलला बनवूया, कारण खूप दिवस झालं काय ब्लॉग व्हिडिओ बनवलेला नाही, म्हणून मग मी व्हिडिओ बनवायला चालू केली। तर मग आई बोलली का तुला मक्का कुठला पाहिजे तो सांग, मग मी देते। तर मी बोलला दे कुठला पण। मग एवढे सारे मक्के होते तिकडे, त्यातून 3 घेतले। तर मित्रांनो, मी खरं व्हिडिओ बनवणार नव्हता, तरी बनवतोय, बघा आणि सांगा मला कसे वाटते ती। तर मामींनी आम्हाला चूल पेटवून दिली आणि मी बोलला का कशी पेटवायची ते पेटवा, मला पण येते, पण मी बोललो नका तुम्हीच पेटवा, कारण की बाजूला खूप जळण बिळण होतं त्यासाठी। तर चूल पेटले, चूल तर लगेच पेटली, कारण की नारळाची सालं पण होती म्हणून। आम्ही मक्का पण लगेच गरम करायला घेतला, कारण की परत काळोख होणार होता थोड्या वेळात, म्हणून आई बोली फटाफट करून घे। आम्ही मक्का फटाफट गरम करायला घेतला। तर मित्रांनो, आता आपण मक्का मस्तपैकी गरम करूया, भाजूया। तर व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पुढे नेत राहा। सबस्क्राईब करून मस्त मित्रांना पण शेअर करा आपली व्हिडिओ। तर आता आपण मक्का गरम करण्यावर म्हणजे भाजण्यावर फोकस करूया पूर्णपैकी। तर आता जाळ थोडा झालेला होता, म्हणून मामाने परत आम्हाला अजून लाकडं टाकून दिली। लाकडं म्हणजे अजून फांद्या बिंद्या असतात ते टाकलं, आग वाढली आणि गरमी पण खूप होत होती त्या चुलीसमोर मला। तर मला पण मक्का खायचं खूप अशी आवड निर्माण झालेली, म्हणून मी बोलला व्लॉग पण बनवूया आणि मक्का पण खाऊया, मग मजा येईल ब्लॉग बनवता बनवता खायला। म्हणून मी बोलला चला आज ब्लॉग बनवूयाच, कारण की खूप दिवस झाला व्हिडिओ पण बनवली नव्हती ना मी। तर कोंबड्यांची पिल्लं बघा कशी जात आहेत जाळ्यामध्ये त्यांच्या। तर ती गरमी पण खूप होत होती, तर नको असं वाटत होतं करायला, पण काय करायचं व्हिडिओ बनवण्यासाठी, तर हे तर करावंच लागेल। तर मक्का भाजून झालेला आहे आणि आमची चूल आता विझेल थोड्या वेळाने। तर आता आम्ही मक्का भाजून झाला आहे, तर आता आम्ही मीठ आणि लिंबू घ्यायला आलेले आहेत, कारण की त्यातून लय भारी लागतं खायला। मीठ आम्हाला भेटलं, लिंबू फ्रीजमध्ये असेल, फ्रीजमधून लिंबू काढला, छोट्याच फोडी घेतल्या, कारण की जास्ती कसं लागेल त्या टेस्टवर, कारण की पहिल्यांदा मी चुलीवर गरम करतोय, मी कधी असं करत नाही, तरी आज केलं आहे। तर मग टेस्ट करण्यासाठी बघूया। तर आता पहिले मक्का नीट भाजलेला आहे, कसा आहे तो बघा तुम्ही, आणि आता मीठ आणि लिंबू मिक्स करूया पहिले। तर मित्रांनो, जी मी पहिल्यांदा व्हिडिओ केली ती आलीच नव्हती, मग आता लास्ट शेवटचा मक्का राहिला आहे, त्याला तुम्हाला मी दाखवतो कसं लावतो ते। आणि की पहिल्यांदा व्हिडिओ 2 मक्याची काढली, ती आलीच नाही, काय माहिती काय झालं प्रॉब्लेम। मित्रांनो, असे मक्के आहेत, मित्रांनो आता मीठ 3 याला लावलंय, आता मी तुम्हाला खाऊन सांगतो कसं लागतंय ते।
लागतं तर मस्त, फक्त थोडा कच्चा आहे एवढंच, नाही तर मस्त लागतो एकदम. तर थोडासा कच्चा राहिला, अजून जर हे झालं असतं तरी. रानातला मका आहे, प्रॉपर ह्याचा मका नाही आहे, मका भाजायचा मका नाही आहे, त्याच्यामुळे पण असेल ते काय माहिती. पण अजून थोडं मऊ पाहिजे, कडक आहे थोडा, पण लागतो एकदम मस्त. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.